विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरातील गजानन मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून पंचांग पाहण्याच्या बहाण्याने जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली आहे। या प्रकरणातील आणखी साथीदारांचा शोध सुरू असून चोरीस गेलेले सोन्याचे गंठण हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजता फिर्यादी पद्मावती जोशी या त्यांच्या राहत्या घरी असताना 2 अनोळखी इसम पंचांग पाहण्याच्या कारणाने घरात शिरले। त्यापैकी एकाने महिलेचे तोंड दाबून धरले तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने तोडून नेले। या गंठणची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे 6 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते। घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरवण्यात आली। पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे लिंगणूर येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार लक्ष्मण श्रीकांत नाईक याला ताब्यात घेतले। त्याच्यासह साथीदार राहुल दगडू बनसोडे यालाही अटक करण्यात आली। गुन्ह्यात वापरलेली प्रेस बोर्ड लावलेली बलेनो कारही जप्त करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मुख्य आरोपी नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मिरज ग्रामीण तसेच कर्नाटकातील कागवाड येथे जबरी चोरी, फसवणूक व बनावट नोटांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत। नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे 17 तारखेला एक घटना घडली। त्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला। सदर घटनेमध्ये एका वयस्कर महिलेच्या वयस्कर जोडपं ब्राह्मणपुरी परिसरामध्ये राहण्यास होतं। त्या ठिकाणी जाऊन काही आरोपींनी त्यांच्याकडे म्हणजे ते ज्या ठिकाणी राहत होते त्या फ्लॅटचं दार वाजवून दार उघडल्यानंतर त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातलं जे गंठण होतं ते हिसकावून नेलं जबरीने। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही हा तपास केला। यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री संदीप घुगे सर, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे PI श्री किरण चौगले सर आणि त्यांचे DBचे संपूर्ण पथक यांनी 12 तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये गुन्हेकामी वापरलेलं वाहन ते सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। सदर गुन्ह्याच्या मालमत्तेच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। घरात गेलते काय ते प्राथमिक माहिती आमच्याकडे जी आहे त्यानुसार सदर गुन्हेगारांनी आदल्या दिवशी सुद्धा येऊन जे जोडपं तिथे राहिला आहे ते भविष्य सांगण्याचं काम करतात। तर ते ज्योतिषी ऐकण्यासाठी आलेलो आहे अशा पद्धतीची बतावणी आदल्या दिवशी केली होती आणि रेकी केलेली होती। ही प्राथमिक माहिती आमच्याकडे सध्या आहे। दुसरा मुद्दा की यातील लक्ष्मण नाईक हा जो गुन्हेगार आहे हा रेकॉर्डवरचा आहे। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच परिसरामध्ये त्याच्यावर अशा प्रकारच्या गुन्ह्यांची सुद्धा नोंद आहे।